चिंचवड पोटनिवडणुकीनिमित्त नेमकं वारं कोणत्या बाजूने वाहतंय हे समजून घेण्यासाठी आपला आवाजचा कॅमेरा पोहोचलेला आहे वाकड या ठिकाणी। 3 उमेदवार समोर आहेत। या उमेदवारांपैकी कोणत्या बाजूने वारं वाहतंय, स्थानिक लोकांना काय वाटतंय हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणचा स्थानिक सर्वे करणार आहोत की नेमकं त्यांचं मत हे कोणाच्या बाजूने आहे। चला तर स्थानिक लोकांकडून समजून घेऊया। बाबा, इलेक्शन लागले माहितीये का? इलेक्शन लागले माहितीये का? मग काय वाटतं, उमेदवार कोणता चांगला आहे? काय? अश्विनी जगताप, नाना काटे की राहुल कलाटे? राहुल कलाटे। राहुल कलाटे शिट्टीवाला, मी धुमाळा आहे। शिट्टीवाला तो भाचा आहे माझा। बर, म्हणून शिट्टी। अश्विनी जगताप ते बी नाते पण भाचा आहे, गावातला मी पाहुणा म्हणून भाचा आहे माझा। राहणं महत्वाचं आहे, बरोबर? इथलेच आहेत का तुम्ही? इथलेच आहेत, मला ऐकायला येत नाही। बरं, इलेक्शन लागले माहितीये का? सगळं माहिती आहे, पण आता हे कानाचा विषय नाही, उमेदवार कोणता चांगला आहे? अगं बाई, मग ऐकायलाच येत नाही तर कुणाला द्यायचं मत? ऐकायला काय, राहुल कलाटे, नाना काटे, अश्विन जगताप, मताचा आणि कानाचा काही संबंध? बाई, कानाचा संबंध ऐकायला तर यायला पाहिजे ना। परिवर्तन झालं पाहिजे। हा, इथलीच आहे मी, गाववालीच आहे। बरं, आणि त्यालाच मत असते आमचं। कोणाला? तर राहुल कलाट्याला। राहुल कलाटेला मत असतं। हा, चिंचवड मध्ये सध्या कुणाच्या बाजूने वारं वाहते, अश्विनी जगताप की नाना काटे? राहुल कलाटे। राहुल कलाटे का बरं? तो कार्यकर्ता मोठा आहे, कामं करतोय लोकांची। काय केली कामं? काय कामं केली? आता रस्ते, पाणी सुविधा, काय दवाखान्याचं बघतो, कोणाचं काय आल्यावर। पण राहुल कलाटे तर अपक्ष आहेत। अपक्ष असलं म्हणून काय, ती वर्षांनी तिकीट नाही दिलं म्हणजे खालचं ते काय काय मारायचं काय? हा, नाना काटे नको? अहो, हे राजकारण आहे, त्यांनी तिकीट कापलं त्यांचं काय, राहुल कलाटे। शिवसेने तिकीट कट्टर शिवसैनिक आहे काय? बरं, तुमच्या म्हणण्यानुसार शिट्टी वाजणार? शिट्टी वाजणार। तुमचं बरं, अश्विनी जगताप, नाना काटे की राहुल कलाटे? राहुल कलाटे। राहुल कलाटे का बरं? बास आहे माझा म्हणून। हा, मग वारं कुणाच्या बाजूने वाहतंय, अश्विनी जगताप की नाना काटे? हां, तर 2 शब्दात सांगू शकत नाही, सॉरी। व्यक्त व्हा। हां, व्यक्त सांगतो की असं की आहे ना, हे आमचा भाग आहे ना, ऐतिहासिक मुळशीचा शेवटचा कोपरा, इथून वाकड ह्या सगळ्या जिल्ह्याचं राजकारण तालुक्याचं हलायचं। आमच्या भागाला प्राधान्य नाकारल्यामुळं आम्ही निश्चित म्हणून आमच्या भागातल्या लोकांचा विचार करणार। तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट घेतली, मी नाव घेऊ शकत नाही, मी सांगतो की आमच्या भागातल्या माणसाचा विचार आम्ही प्राधान्याने करणार। बरं, राहुल कलाटेंचा भाग हा भाग म्हणजे आमच्या इथून तिकडे पहिले विचारायचे आमच्या भागात कोणाला द्यायचं, आणि आमच्या लोकांना टाळतात। मग आमच्या सगळे जे निवडणूक म्हणजे आता निवडणुका होते त्यांनी अपमान केला ना आमच्या भागाचा, तो आम्ही सहन करणार नाही। मग त्याचा विचार करून मतदान तुम्ही समजा, आता मतदान कोणाला करणार आहे ती? बरं, परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं? परिवर्तन ही आता देशाची गरज आहे काय, आणि पक्ष म्हणून नाही, आम्हाला कार्यकर्त्याची गरज आहे। काय जो सुधारणा करणार तो कोणत्याही पक्षाचा असू, त्याची आम्हाला गरज आहे, असं आमचं म्हणणं आहे। परंपरा हे गेले, परंपराचं राज्य शिवाजी महाराज तसं आता राहिलेलं नाही। त्यामुळे आहे ना, आमच्याच पक्षाची परंपरा, ती परंपरा आम्ही जाणून आम्हाला सुधारणा पाहिजे। परंपरा गेली तरी चालेल, कोणत्या पक्षाच्या। हां, काम करणारी व्यक्ती आम्हाला पाहिजे, आणि आम्ही त्याचा शोध घेतलाय। आणि मतदान त्यासाठी असतं, गुप्त ठेवायचं, सांगून मतदान उपयोग काय? आता मी तुम्हाला सांगितलं, आता हे दिसलं मी आमच्याला मतदान नाही, मग माझं ॲक्च्युली मग पराभवच आहे ना, तो अगोदर सांगतो मतदान कशाला असतो, असं माझं एक मत आहे। इलेक्शन लागले माहितीये का? माहिती। मग काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? झालं पाहिजे। परिवर्तन झालं पाहिजे। मग नाना काटे की राहुल कलाटे? राहुल कलाटे। शिट्टी वाजवायची का बरं? का बरं, प्रॉपर गाववाले म्हणलं। राहुल कलाटे माणूस म्हणून कसे आहेत? 1 नंबर आहे। 1 नंबर आहे। काम कधी घेऊ, 12 वाजता दाराचे काम करणार। राहुल कलाटे काम करणारे माणूस। बरं, अश्विनी जगताप? ते कधी आलेत आमदार आमच्या गावात? कधी लक्ष्मण जगताप तिकडे आलेच नाही ना आमच्याकडे। 5 वर्षाची इलेक्शन झालं तर तिकडे येणार। बरं, मग तुमचं ठरलंय शिट्टी वाजवायची? बरोबर आहे, शिट्टी वाजवणार। बरं, ठीक आहे। नाना काटे की राहुल कलाटे? राहुल कलाटे। शिट्टी वाजणार? हा, 100% शिट्टी वाजणार। बरं, नाना काटे का नको? आता राहुल कलाटे आमचा उमेदवार आहे, थोडक्यात आम्ही इथले प्रॉपरच आहे ना, त्यामुळे शिट्टी वाजलीच पाहिजे। शिट्टी वाजलीच पाहिजे। अश्विनी जगताप?
नाही, राहुल गलाटे. इलेक्शन लागले माहिती आहे? हो माहीत आहे. कोण आहेत उमेदवार? राहुल गलाटे, बाकी अश्विनी जगताप, आणि नाना काटे. नाना काटे. काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे नाही झालं पाहिजे? परिवर्तन व्हायला पाहिजे. बरं, मग राहुल कलाटे कसं? राहुल कलाटे हे उमेदवार एक नंबर आहेत, चांगले आहेत. बरं, मग नाना काटे की राहुल कलाटे? राहुल कलाटे. शिट्टी वाजणार? हो, शिट्टी वाजणार. तर चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये वारं कुणाच्या बाजूने वाहतंय हे जाणून घेण्यासाठी आपण आत्ता होतो कलाटेंचा बालेकिल्ला असणाऱ्या वाकड या ठिकाणी. या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही जाणून घेतलेल्याच आहेत. आता पाहणं हे गरजेचं आहे की 26 फेब्रुवारीला मतदान कुणाच्या बाजूने होते आणि 2 मार्चचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार आहे. या सगळ्या घडामोडींवर आपला आवाजचं लक्ष असणारच आहे. कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज.